Good morning, friends. Today we start the unit number 7. The name of unit is motion, force and work. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 7 बघणार आहोत की ज्याचं नाव आहे गती, बल व कार्य. In last year we discussed the motion and types of motion, force and types of force, and also work and energy. मागील इयत्तेमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो गती व गतीचे प्रकार, बल व बलाचे प्रकार, कार्य आणि ऊर्जा या प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. सो वी नो दॅट what is meant by motion and what causes a change in motion. त्यामुळं आपल्याला गती म्हणजे काय आणि गतीमध्ये बदल कशामुळे होतो हे माहिती आहे. सो लेट अस रिकॉल दिस. चला याची उजळणी आपण करूया. तर व्हॉट इज मेंट बाय मोशन. आपण गती म्हणजे काय, गती कशाला म्हणतो. द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन अ स्पेसिफिक टाईम इज कॉल्ड ॲज द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची गती होय. अँड व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. या गतीमध्ये बदल कशामुळे होतात. तर बाय अप्लाइंग फोर्स वी कॅन चेंजेस द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण बलाचा वापर करून किंवा कोणत्याही वस्तूवर, गतिमान वस्तूवर जर आपण बल लावलं तर त्या वस्तूच्या गतीमध्ये बदल होत असतो. हेही आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. सो हेअर वी कॅन नो दॅट व्हॉट इज मीन बाय मोशन अँड व्हॉट कॉजेस द चेंज इन द मोशन. वी हॅव सीन दॅट अ चेंज ऑकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ द बॉडी वेन अ फोर्स ॲक्ट्स ऑन इट. नाऊ लेट अस सी हाऊ वर्क इज डन वेन अ फोर्स ॲक्ट. तर या ठिकाणी आपण वस्तूवर बल कार्य करतं तेव्हा त्याच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो हे आपण पाहिलेलं आहे. इन दिस लेसन वी कॅन डिस्कस हाऊ द वर्क इज डन वेन द फोर्स ॲक्ट्स. आणि या प्रकरणामध्ये बलामुळं कार्य कसं घडतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो लेट अस सी द फर्स्ट पॉईंट दॅट इज अ डिस्टन्स अँड अ डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी आपल्याला पहिला जो मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे अंतर आणि विस्थापन. अंतर आणि विस्थापन ह्या दोन वेगवेगळ्या राशी आहेत, वेगवेगळी मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये काय फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी या आकृतीच्या सहाय्यानं पाहायला मिळतं. लेट अस सी दिस फिगर. इन दिस फिगर वी कॅन सी दॅट द Ranjit house is at a place A. The figure alongside shows the distance traversed by Ranjit to reach his school at a D. पहा मित्रांनो या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय की रणजितचं घर हे ए या ठिकाणी आहे आणि त्याला डी या ठिकाणी त्याची शाळा आहे आणि त्याला या डी पर्यंत जायचं आहे. If we do not take direction into the account, we find that the Ranjit traversed the distance equal to AB plus BC plus CD. म्हणजेच रणजितने ए पासून डी पर्यंत जाण्यासाठी जर का AB, BC आणि CD असं जर का त्याने अंतर पार केलं असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी however on doing this his displacement was equal to AD. म्हणजेच या ठिकाणी त्याचे जे विस्थापन आहे ते विस्थापन हे AD इतके झाले असं आपल्याला म्हणता येतं.
रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज हाऊस टू द स्कूल इज शोन इन द फिगर विथ द ब्रोकन लाईन एडी. म्हणजे या आकृतीमध्ये ज्या रणजितचं ए पासून डी पर्यंतचं झालेलं जे विस्थापन आहे, हे विस्थापन ह्या मध्ये असलेल्या तुटक लाईनने आपल्याला दाखवलेलं आहे. एडी इज द मिनिमम डिस्टन्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन फ्रॉम द रणजित हाऊस टू द स्कूल. म्हणजे या ठिकाणी या रणजितचं घर आणि शाळा यांच्यामधलं जे कमीत कमी सरळ रेषेतलं जे अंतर आहे ते एडी आहे. परंतु रणजित जर का ए बी बी सी आणि सी डी असं जर जात असेल तर हे काय आहे, तर त्याच्या शाळेमधलं ते अंतर आहे, डिस्टन्स आहे. आणि ए डी ही जी तुटक सरळ रेषा आहे ही काय आहे, त्याच्या त्याचं घर आणि त्याच्या शाळेमधलं विस्थापन आहे. म्हणजे या आकृतीवरून आपल्याला विस्थापन आणि अंतर यामधला फरक लक्षात येतो. म्हणून विस्थापन म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट. म्हणजेच एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन व्याख्या आता आपण पाहणार आहोत. लेट अस सी द डेफिनेशन ऑफ डिस्टन्स. द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युली ट्रॅव्हर्स्ड बाय अ मूव्हिंग बॉडी irrespective of the direction is called a distance and distance is a scalar quantity. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर म्हणजे काय, तर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच अंतर होय. आणि या ठिकाणी दिशेचा विचार केलेला नाही आहे, त्यामुळं अंतर ही कसली राशी आहे, सदिश राशी आहे. इन दिस फिगर वी कॅन सी दॅट the distance traversed by Ranjit is from A to B is 500 meters, B to C is 700 meters and C to D is 300 meters. So total distance traversed by Ranjit is 500 plus 700 plus 300, that is 1500 meters. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये रणजितने शाळेला जाण्यासाठी जे कापलेलं अंतर आहे ते म्हणजे ए ते बी हे 500 मीटर आहे, बी ते सी हे 700 मीटर आहे आणि सी ते डी हे 300 मीटर आहे. म्हणजे एकूण 1500 मीटर अंतर त्यानं शाळेला जाण्यासाठी कापलेलं आहे. तर या ठिकाणी अंतर म्हणजे काय आपल्याला समजतं. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. Displacement means the minimum distance traversed by a moving body in one direction from the original point to reach the final point is called a displacement. म्हणजेच विस्थापन म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय. या ठिकाणी आकृतीमध्ये रणजितने शाळेला जाण्यासाठी शाळेच्या अंतरामध्ये जे विस्थापन आहे ते म्हणजे ए ते डी हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 1000 मीटर. म्हणजे या आकृतीमध्ये अंतर जर पाहिलं तर ते अंतर आहे 1500 मीटर आणि जे विस्थापन झालेलं आहे ते विस्थापन झालेलं आहे 1000 मीटर. म्हणजे अंतर आणि विस्थापन ह्या दोन वेगवेगळ्या राशी आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डायरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट, देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. विस्थापन या राशीमध्ये आपण दिशा आणि अंतर या दोन्हींचा विचार या ठिकाणी करत असतो. म्हणून विस्थापन ही कसली राशी आहे तर ती सदिश राशी आहे. द युनिट of measurement of a distance and displacement is meter in the SI as well as in the MKS system of measurement. आणि अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचं SI व MKS एकक हे मीटर आहे. दोन्ही राशींचं एकक एकच आहे. सो देन द व्हेलॉसिटी म्हणजे वेग,
The velocity is the distance traversed by a body in a specific direction in unit time. तर या ठिकाणी वेलॉसिटी त्याला आपण वेग म्हणतो. तर वेग म्हणजे काय आहे, तर वेग म्हणजे वस्तूने विशिष्ट दिशेने एका कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच त्या वस्तूचा वेग होय. सो द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी बिकम्स वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय पिरियड ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून वेगाचं सूत्र काय तयार होतं, तर वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ. The next point is speed and velocity. So what is meant by speed? What is the formula for calculating speed? तर या ठिकाणी चाल म्हणजे काय आणि या चाल काढण्याचं सूत्र कोणतं आहे, तर बघा, speed means the distance traversed by an object in unit time is called as the speed of that object, and the formula for calculating speed is equal to distance traversed by time required for traversing the distance. And velocity means velocity is the distance traversed by a body in specific direction in unit time. The velocity of body can be calculated by the following formula, that is velocity is equal to displacement divided by period of time required for the displacement. म्हणजे या ठिकाणी चाल आणि वेग या दोघांमध्ये एकच फरक आपल्याला दिसून येतो. चालीमध्ये आपण काय करतो आहे, तर फक्त अंतराचा विचार करतो आहे आणि वेगामध्ये विशिष्ट दिशेत कापलेल्या अंतराचा म्हणजे डिस्प्लेसमेंटचा विचार करतो आहे. हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सो लेट अस फाइंड द युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी. चला, स्पीड आणि वेग आणि चाल यांचं एकक शोधूया. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये जर का आपण किमती भरल्या की आपल्याला ह्या चाल आणि वेगाचं एकक आपल्याला मिळतं. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हर्ड दॅट डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी चालीचं एकक आहे कापलेलं अंतर भागिले तो अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ, आणि अंतर मोजण्याचं एकक आहे मीटर आणि वेळ मोजण्याचं एकक आहे सेकंद. त्याचप्रमाणे वेगाच्या बाबतीत आपण वेगाचं सूत्र काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट दॅट डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी वेग बरोबर विस्थापन भागिले त्यासाठी लागणारा वेळ. विस्थापनाचं एकक आहे मीटर आणि वेळेचे एकक आहे सेकंद. अँड फ्रॉम दॅट we can conclude that the unit of speed or velocity is written as a meter per second. आणि वरील तक्त्यावरून आपण असं म्हणू शकतो की चाल किंवा वेग या दोघांचं एकक हे मीटर प्रति सेकंद किंवा मीटर पर सेकंद आहे. ते आपण कंसामध्ये m/s असं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं ते लिहू शकतो.